ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना अतिशय भन्नाट अशी मोजक्या साहित्यांमध्ये रेसिपी करणार आहोत. ही रेसिपी अशी आहे ना की तुम्ही कधीही करू शकता. जर भाजीला काही नसेल आणि करायचा कंटाळा आला असेल ना, तर अगदी झटपट बनवण्यासाठी ही भन्नाट अशी रेसिपी आहे. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते आणि अगदी तुम्ही पोटभर जेवाल अशी ही भन्नाट रेसिपी आहे. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आता ही रेसिपी ना मी 2 जणांसाठी करते, त्यानुसार बघा 1 कांदा पुरेसा आहे. पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना, तर कांद्याचं प्रमाण किंवा मग इतर साहित्याचं प्रमाण हे वाढू शकता. कांदा एक मीडियम आकाराचा घेतला आहे. तो कांदा आपल्याला अगदी हुबा असा कट करून घ्यायचा आहे. अगदी ज्या पद्धतीने आपण भजीसाठी कांदा चिरतो ना, अगदी त्याच पद्धतीने हा कांदा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तुम्ही ही रेसिपी ना यापूर्वी कधीच केली नसेल. इतका चमचमीत असा हा रस्सा होतो ना, की तुम्ही एकदा केला ना, तर नक्कीच पुन्हा पुन्हा कराल. एक काय 2 भाकरी चुरून खाल किंवा भाताबरोबर म्हणाल ना, तर खूप जास्त अप्रतिम लागतो. एकदा जर केला ना, तर नक्कीच आठवड्यातून 2 ते 3 वेळा कराल किंवा भाजीला घरात असेल ना, तरीसुद्धा ही रेसिपी आवर्जून कराल. आता आपला कांदा तर कट करून झालेला आहे. आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये भरपूर असा सोलून घेतलेला लसूण घालूया. या रेसिपीसाठी ना लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त घ्या, म्हणजे रेसिपीची जी चव आहे ना ती अजून जास्त वाढते. 6 ते 7 मिरच्या घेतल्या आहेत. तिखटाचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तिखट जास्त खात असाल ना तर इतक्या मिरच्या घेतल्या तरी चालेल, किंवा कमी खात असेल तर 2 ते 3 मिरच्या घ्या तरीसुद्धा चालणार आहे. यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालून घेतली आहे बघा मी. आणि आता यामध्ये ना आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे. तुमच्याकडे जर ओलं खोबरं असेल ना, तर त्याचासुद्धा इथे तुम्ही वापर करू शकता. माझ्याकडे सुकं खोबरं होतं ना, त्यामुळे अगदी थोडंसं मी सुकं खोबरं घातलेलं आहे. आता अर्धा चमचा इतपत जिरं घालायचं आहे आणि अर्धा चमचा इतपत आपल्याला ओवा घालायचा आहे. ओवा आणि जिऱ्यामुळे ना या पदार्थाला अजून छान टेस्ट येते, त्यामुळे आवर्जून घाला. आता थोडंसं पाणी टाकून हे छान असं वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला हे जितकं बारीक वाटता येईल ना, अगदी तितकं बारीक वाटून घ्या. पाहू शकता इथे मी अगदी या पद्धतीने बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे. आता वाटण थोडा वेळ साईडला ठेवूया. इथे आपल्याला फोडणीला कोथिंबीरसुद्धा लागणार आहे ना, त्यामुळे मी इथे कोथिंबीरसुद्धा चिरून घेते. व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिलंच आहे आणि थोडं जरी आवडला असेल ना, तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता इथे बघा आपली कोथिंबीरसुद्धा कट करून झाली आहे. एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवली आहे. कढई किंवा पातेलं काहीही तुम्ही भांडं इथे वापरू शकता. कढईमध्ये 2 पळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे. तेलाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. तेल तापलं की त्यामध्ये 1 मोठा चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे. जिरं मोहरी तेलावरती छान तडतडली की यामध्ये जो आपण हुबा कट करून घेतला होता ना कांदा, तो इथे घालायचा आहे. आणि हा कांदा ना तेलावरती छान मऊसूत होईस्तोपर्यंत आपल्याला परतायचा आहे. अगदी लालसरसुद्धा करायचा नाही किंवा करपवायचासुद्धा नाही. फक्त छान मऊसूत झाला ना की आपल्याला इथे गॅस स्लो करायचा आहे. पाहू शकता इथे कांद्याचा जो रंग आहे ना, छान असा गुलाबी रंग झालेला आहे. आता यामध्ये ना आपल्याला काही सुके मसाले घालायचे आहेत. सुके मसाल्यांमध्ये फक्त मी अर्धा चमचा हळद वापरलेली आहे. कोणतेही जास्तीचे मसाले आपल्याला यामध्ये घालायचे नाही. फोडणीला इथे कोथिंबीर घालून घेतलेली आहे. आता जर तुम्हाला इथे थोडंसं लाल तिखट घालायचं असेल ना, तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता. पण इथे ना मी सुरुवातीलाच भरपूर मिरच्या वापरलेल्या आहेत ना, त्यामुळे लाल तिखट इथे वापरणार नाही. आता जे आपण वाटण वाटून ठेवलं होतं ना, ते इथे घालायचं आहे बघा. वाटण तेलावरती ना अगदी छान असं परतून घ्यायचं आहे आणि नंतर ना यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे. आता इथे ना आपण अगदी वेगळ्या पद्धतीचं असं शेंगदाण्याचं बेसन करणार आहोत. तुम्ही कधी या पद्धतीने शेंगदाण्याचं बेसन केलं का, हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. यामध्ये हवं असेल ना तर तुम्ही बटाटासुद्धा घालू शकता. त्यानेसुद्धा अगदी छान अशी टेस्ट येते. इथे मी 1.5 ग्लास इतपत पाणी घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. हे बेसन ना आपल्याला खूप जास्त पातळसुद्धा करायचं नाही किंवा खूप जास्त घट्टसुद्धा करायचं नाही. अगदी बघा या पद्धतीने ठेवलेलं आहे. आता सुरुवातीला तुम्हाला थोडंसं हे पातळ वाटत असेल, पण बेसन शिजल्यानंतर ना अगदी छान असं दाटसर होतं. इथे बघा एक 7 ते 8 मिनटं मीडियम गॅसवरती हे बेसन मी छान असं शिजून घेतलेलं आहे आणि पहिल्यापेक्षा बऱ्यापैकी हे बेसन आटलेलंसुद्धा आहे. अगदी छान लागतं. भाकरीबरोबर खा, चपातीबरोबर खा किंवा मग भाताबरोबर खा. जर तुम्ही एकदा ही शेंगदाण्याची आमटी केली ना, तर नक्कीच पुन्हा पुन्हा कराल. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा
आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.